तळेगाव दाभाडे शहराचं ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवाला गुरुवार दिनांक 19 मार्चपासून प्रारंभ होत आहे। या उत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तर या संदर्भात या समितीचे अध्यक्ष अक्षय पाटोळे व त्यांच्याबरोबर इतर सहकारी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा उत्सव कशा प्रकारे इथे साजरा होणार आहे। नमस्कार, मी डोळसनाथ महाराज उत्सव समिती अध्यक्ष अक्षय पाटोळे। या वर्षीची गुढीपाडव्याची यात्रा 19 मार्चपासून तर 25 मार्चपर्यंत होणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा उत्सव समितीचे खजिनदार गौरव परदेशी सांगतील। नमस्कार, मी गौरव परदेशी, डोळसनाथ महाराज उत्सव समिती 2026चा खजिनदार। आपली कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे 19 तारखेला सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रथम इथं श्री डोळसनाथ महाराजांचा अभिषेक होणार। इथनं कार्यक्रमाची पहिली सुरुवात होईल। त्याच्यानंतर 8 वाजता गणपती माळावर आपण जो बैलगाडा शौकींसाठी मोठा बैलगाडाचा घाट भरवला आहे तो प्रारंभ होईल। तो घाट 2 दिवस चालेल, 19 तारीख, 20 तारीख आणि 21 तारखेला छकडीचा पण घाट होईल। 19 तारखेच्या दिवशी संध्याकाळी शिवकन्या बडे यांचा तमाशाचा जो कार्यक्रम आहे तो आपला घोरवाडी स्टेशनचा माळ तिथं त्यांचा कार्यक्रम होईल। तसेच सकाळी त्यांची जी हजेरी असती तमाशाची ती सकाळी 20 तारखेला होईल। त्याच्यानंतर 22 तारखेला जो रविवारी भजनी स्पर्धेचा कार्यक्रम आपण इथं ठेवला आहे मंदिरात, तो सकाळी 11 वाजता चालू होईल। 19 तारखेलाच रात्री भारुडाचा कार्यक्रम मंदिराच्या समोर या प्रांगणात आपल्या इथं असतो, तो सुद्धा यावर्षी ठेवलेला आहे। तसेच 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपल्या डोळसनाथ प्रांगणातनं आपली छबिना पालखीची सुरुवात होईल। छबिनी पालखीचा मार्ग असेल डोळसनाथ महाराज मंदिरपासून बेगड्याई चौक, बेगड्याई चौकातून गणपती चौक, गणपती चौकातून खडक मोहल्लातून सुभाष चौक मारुती मंदिर, मारुती मंदिरपासून जिजामाता चौक आणि जिजामाता चौकपासून शाळा चौक ते थेट डोळसनाथ महाराज मंदिरापर्यंत पालखी येईल। तसेच 23 तारखेला ऑर्केस्ट्राचा मनोरंजनाचा कार्यक्रम आपण ठेवला आहे गौतमी पाटील यांचा। त्याचप्रमाणे 24 तारखेला कुस्त्यांचा आखाडा हा भुयाळी माळ येथे ठेवलेला आहे आणि 25 तारखेला आपल्या मंदिरापुढेच राधा पाटील यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि तिथेच आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल। बरं, कुस्त्या आणि बैलगाडा शर्यत याच्यासाठी जी बक्षीस आहे त्या संदर्भात थोडी माहिती द्या। आपण ह्या वर्षी कुस्त्यांचा जवळजवळ एकूण बक्षिसाचा आकडा हा 10 लाख रुपये आहेत। त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती 2.5 लाख रुपयाची आहे। प्रथम क्रमांकाच्या ज्या दोन्ही कुस्त्या आहेत त्या नामांकित पैलवानांच्या आहेत की जे उपमहाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र केसरी ही पदवी त्यांच्याकडे आहे। तसेच 2 नंबरची कुस्ती पण 1.5 लाखाची 2 नंबरची कुस्तीसुद्धा ही 1.5 लाख रुपयाची आहे। त्यात दोन्ही पैलवान हे उपमहाराष्ट्र केसरी आहेत। बरं, या व्यतिरिक्त जी बैलगाडा शर्यत आहे तर ती बक्षिसं साधारणतः एकूण किती रुपयांची आहे? 9 लाख रुपये। एकूण बैलगाडा शर्यतीचा इनाम हा 9 लाख रुपये आहेत। त्यात आणि त्यात छकडी जी स्पर्धा आपण भरवतो ती थोडी वेगळी असती, त्याच्यात 2च बैल असतात। त्या स्पर्धेचा इनाम 6 लाख रुपयेपर्यंत आहे। ह्याच्यात विविध वस्तुरूपात लोकांनी देणग्या दिल्यात। कोणी 2 व्हीलर, कोणी कुट्टी मशीन, कोणी फ्रीज, अशा वेगवेगळ्या वस्तू स्वरूपात सुद्धा बक्षिसं आहेत। येत्या 19 तारखेपासून सुरू होत असलेला आपला डोळसनाथ महाराज ग्रामदैवतांचा उत्सव, तर आम्ही मावळ तालुक्यातील सर्व जनतेला आणि सर्व समाजातील लोकांना आव्हान करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा समजून घेऊन त्या हिशोबाने त्यांच्या बैलगाडा घाट असेल, आपला आखाडा असेल, सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती दाखवून त्यांनी उत्सवाची शोभा वाढवावी अशी आम्ही त्यांना एक आव्हान करतो, एक विनंती करतो। रेश्मा फडतरे, महाराष्ट्र लाईव्ह 1, तळेगाव दाभाडे।